मित्रांनो, असं म्हटलं जाते की लँग्वेज इज नो बॅरियर व्हेन इट कम्स टू किड्स अँड व्हेन इट कम्स टू प्ले. अर्थात भाषा कधीच अडसर नसतो. लहान मुलासोबत बोलताना, खेळताना आणि तसंच कोणतंही इन्स्ट्रुमेंट असो किंवा कुठलाही खेळ खेळताना असो, त्या भावना असतात. लँग्वेज इज जस्ट अ मीडियम टू एक्सप्रेस. अर्थात भाषा ही फक्त तुम्हाला व्यक्त होण्याचं एक साधन आहे. मात्र याच भाषेभोवती सगळा देश व्यापलेला आहे, सगळं जग व्यापलेलं आहे. प्रत्येकाच्या भाषेनुसार देश बनले आहेत, प्रांत बनले आहेत, भाग बनले आहेत आणि त्याच्यावरच सगळे वाद निर्माण झालेले आहेत. भाषा ही एक आयडेंटिटी झालेली आहे, ओळख बनलेली आहे. जेव्हा संपूर्ण जग एकमेकात गुंतलेलं आहे, प्रत्येकाला एक दुसऱ्याचं काम पडतो. कामाच्या का बहाणे असेना, प्रत्येकाला दुसऱ्याच्या भाषेचा वापर करावाच लागतो. त्याच्यामुळं भाषा हा खूप मोठा विषय झालेला आहे. त्याच्यामुळं भाषा ही अहमपणात गेली आहे का, किंवा लोक अहम बनत चालले आहेत का, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी ही 2020ला लागू करण्यात आली. त्याच्यानुसार शिक्षण पद्धतीसुद्धा काही चेंजेस करण्यात आले, बदल करण्यात आले. त्यामध्ये भाषा हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. सध्या पेटलेला वाद याच एज्युकेशन पॉलिसी भोवती म्हणजे हिंदी सक्ती. मग ते नॉन हिंदी लोकांसाठी ही सक्ती आहे की एक शिक्षणाचाच एक व्यापक विस्तारवादी भाग आहे, ते आज आपण जाणून घेऊया. सध्या महाराष्ट्रामध्ये खूप उथलपुथल चालू आहे मराठी आणि हिंदी या शब्दावर. मराठी विरुद्ध हिंदी हा खरंच वाद आहे का? हिंदीची सक्ती महाराष्ट्रात का? हिंदीची सक्ती नॉन हिंदी बोलणाऱ्या राज्यांवर का? सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय काही अंशी मागे घेतला, तो पूर्णतः घेतला आहे की तात्पुरता आहे? त्याचबरोबर म्हणजे राजकीयदृष्ट्या मराठीच्या अस्मितेच्या मुद्द्यावर दोन राजकीय पार्ट्या एकत्र येत आहेत. हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. ही नवीन एज्युकेशन पॉलिसी काय आहे हे आज आपण जाणून घेऊया. तर चला मित्रांनो, नवीन एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये मित्रांनो लागू करण्यात आली. ही 34 वर्षानंतर शैक्षणिक क्षेत्रात फार मोठा रिफॉर्म म्हणून कन्सिडर केला जात आहे. याचाच प्राथमिक उद्देश हा आहे की ती विद्यार्थी केंद्रित असावी, बहुभाषिक असावी, की जेणेकरून प्रत्येक रिजनल लँग्वेजला त्याच्यात महत्त्व असेल, एज्युकेशनवर भर असेल, शिक्षणात फ्लेक्झिबिलिटी असेल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना रोजगारासाठी स्किल बेस्ड असेल, फाउंडेशनल अर्थात प्राथमिक मूलभूत शिक्षणामध्येच तो भर असावा, प्रयत्न केले जावेत. हा प्राथमिक उद्देश न्यू एज्युकेशन पॉलिसीचा आहे. शिक्षण पद्धतीचा विस्तार करताना मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मूलभूत शिक्षणात आणखी ॲडव्हान्स आणि टेक्नॉलॉजी ड्रायव्हन सब्जेक्टवर महत्त्व देण्यात येणार आहे. त्यामध्ये कोडिंग, लॉजिकल थिंकिंग आणि व्होकेशनल ट्रेनिंग याचा महत्त्वाचा सहभाग शिक्षण पद्धतीत केला गेलेला आहे. त्याचबरोबर हायर एज्युकेशनमध्ये मल्टिपल एक्झिट ऑप्शन आणि कॉमन एंट्रन्स एक्झाम यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी ॲड करण्याचा सरकारने विचार केलेला आहे. मित्रांनो, याच्यात या वादाचा मुद्दा ठरतोय तो म्हणजे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन अँड 3 लँग्वेज पॉलिसी. अर्थात सूचना देण्याची भाषा कुठली असावी आणि 3 लँग्वेज पॉलिसी. मित्रांनो, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये असं म्हणण्यात आलं आहे की व्हेनेवर जेव्हा गरज असेल तेव्हा मदर टंग किंवा कुठलीही रिजनल लँग्वेज प्रांतीय भाषेचा वापर मुलांना सूचना देण्यासाठी, शिकवण्यासाठी करण्यात यावा. आता इनडायरेक्टली याच्यामध्ये 3 भाषा येतात. एक म्हणजे रिजनल लँग्वेज किंवा तुमची मदर टंग, दुसरी म्हणजे हिंदी, तिसरी म्हणजे इंग्लिश. हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, इंग्लिश ही आपली ऑफिशियल लँग्वेजमध्ये येते. मित्रांनो, वादाचा मुद्दा इथे सुरू होतो जेव्हा नॉन हिंदी स्पीकिंग स्टेट्सना वाटतंय, राज्यांना वाटतंय की ही बॅकडोअर हिंदी इम्पोजिंग पॉलिसी आहे. अर्थात त्यांना असं वाटतंय की हिंदू जबरदस्ती त्यांच्यावर लादण्याचा एक लीगल प्रयत्न आहे, कायदेशीर प्रयत्न आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर साऊथ इंडियन स्टेट जे आहे त्यामध्ये तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, त्या ऑलरेडी हिंदीच्या अगेन्स्ट आहे आणि तिथे 2 लँग्वेज पॉलिसी आहे. त्यामध्ये त्यांची लोकल लँग्वेज मल्याळम असेल, तमिळ असेल आणि इंग्लिश या 2 लँग्वेजेस तिथे शिकवल्या जातात. हिंदीचा ते आधीपासून विरोध करत आलेले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकार ही रिजनल लँग्वेज ज्या आहेत, ज्या आपल्या हेरिटेजमध्ये येतात, वारसामध्ये येतात, त्या प्रांतीय भाषांना नष्ट करण्याचा, इग्नोर करून दुर्लक्षित करण्याचा हे एक प्रकारचं राजकारण आहे. त्याच्यामध्ये आपली प्रांतीय भाषाची विविधता नष्ट होते आहे आणि आपली
कल्चर संस्कृतीला करण्याचा एक प्रकार आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारमध्ये हिंदी बोलणाऱ्या लोकांचा डॉमिनन्स असल्यामुळं, प्रभाव असल्यामुळं ही सेंट्रलाइज पॉलिसी डॉमिनन्सची सगळीकडे लागवण्याचा प्रयत्न करत आहेत असं त्यांना वाटतंय. अर्थात कल्चरल सेंट्रलायझेशन करण्याचा प्रयत्न चालू आहे ऑल इंडियामध्ये. याचाच अर्थ ते असे समजतायत की केंद्र सरकार ही ते म्हणतील तेच भाषा, ते म्हणतील ती संस्कृती हा त्यांच्यावर लादण्यात येण्याचा एक प्रयत्न आहे असं त्यांना वाटतं. यामध्ये सर्व नॉन हिंदी बोलणाऱ्या स्टेट्सनी आक्षेप आणि विरोध नोंदवला आहे. त्यामध्ये वेस्ट बेंगॉल असेल, साऊथ इंडियन स्टेट असतील, महाराष्ट्र असेल, अशा राज्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारने याच्यावर स्पष्टीकरण देताना म्हटलंय की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मॅन्डेटरी नाही, कंपल्सरी नाही, त्याच्यामुळे सक्तीचा प्रश्नच येत नाही. त्याचबरोबर प्रत्येक राज्यांना त्यांच्या रिजनल लँग्वेजना प्रमोट करण्याचा पूर्णतः स्वातंत्र्य आहे, ते करू शकतात. हिंदी भाषिक बोलणाऱ्या जे राज्य आहेत त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि हिंदी आणखी स्ट्रॉंगली प्रमोट करण्याचा, प्रसार करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळं हिंदी राज्य वर्सेस नॉन हिंदी स्पीकिंग राज्य असे दोन गट सध्या भारतामध्ये निर्माण झालेले आहेत. मित्रांनो, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या जे ॲनालिसिस विंग आहे त्याच्या म्हणण्यानुसार लहान मुलांना जेव्हा ते जन्मतात तेव्हापासून 5वी ते 8वी पर्यंतचं जे मूलभूत शिक्षण आहे ते जेव्हा तुम्ही तुमच्या रिजनल लँग्वेज किंवा प्रांतीय भाषामध्ये देतात तेव्हा ते त्यांना लवकर समजतं, त्यांची आकलनशक्ती वाढते, ज्याला कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट असं म्हणतात. जागतिक लेवलवर उदाहरण घ्यायचं झालं तर जर्मनी असेल, जापान असेल, फ्रान्स असेल, हे देश त्यांची एज्युकेशन सिस्टीम हे त्यांच्या प्रांतीय लोकल भाषांवर आधारित आहे. आधीच सांगितल्याप्रमाणे भाषाचा बंधन हे मॅन्डेटरी नाही, हिंदीचं पण नाही. त्याच्यामुळं कॉम्बिनेशनमध्ये या बाकीच्या 3 लँग्वेज सिस्टीम हे बसू शकतं. मग त्यात महाराष्ट्राचं झालं तर इंग्लिश, मराठी, हिंदी ह्या 3 भाषा ते शिकू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर आधुनिक काळाच्या सोबत चालण्यासाठी इंग्लिश ही महत्त्वाची लँग्वेज मानली जाते. त्याच्यामुळे अर्बन एज्युकेशन सिस्टीममध्ये, शहरातमध्ये एज्युकेशन सिस्टीम हे इंग्लिश आधारित असावी. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे सगळ्या पॉलिसी राबवताना काही अडचणी पण आहेत. त्या म्हणजे अशा की रिजनल लँग्वेज बेस्ड टेक्स्ट बुक्स अवेलेबल नाही आहेत आणि एवढे स्किल्ड टीचर पण नाही आहेत जे मॅथ आणि सायन्स सारखे सब्जेक्ट त्या भाषेत शिकवू शकतील, प्रांतीय भाषेत शिकवू शकतील. दुसरी गोष्ट म्हणजे की सध्याच्या टेक्नॉलॉजी ड्रायव्हर आणि कॉम्पिटिशनच्या जगात भाषेला खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यात इंग्लिश ही वर्ल्डमध्ये चालणारी सर्वात जास्त बोलण्यात जाणारी भाषा आहे. त्याच्यामुळं शहरी भागांमध्ये आणि एज्युकेटेड लोकांमध्ये इंग्लिशवर जास्त भर आहे. त्याच्यामुळं इंग्लिश ही हिंदी आणि मराठी किंवा अदर लोकल लँग्वेजपेक्षा भर देण्यात येत आहे. त्याच्यामुळं रिजनल आणि बाकीय प्रांतीय भाषांवर भर देण्यापेक्षा इंग्लिशचा डॉमिनन्स भाषेत जास्त आहे. त्याचबरोबर क्वालिटी एज्युकेशन हे सगळ्या भाषांमधून मिळावं, फक्त हिंदी आणि इंग्लिशची सक्ती किंवा त्यांचाच प्रभाव असू नये. त्याचबरोबर शिक्षण हे फ्री अँड फेअर अँड ट्रान्सपरंट असावं. अर्थात शिक्षण हे मुक्त असावं, त्याचं कोणाच्यावर बंधन नसावं किंवा ते राजकीय युद्धासाठी वापरता येऊ नये. यासाठी सुद्धा पण काही धोरणात्मक निर्णय घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर भाषेचा मुद्दा थोडा साईडने ठेवला तर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शनपेक्षा भाषाच्या आधारावर जॉब क्रिएट कसे होतील, त्याचा जॉब क्रिएटर आणि जॉब मिळणे याबद्दल कसा उपयोग होता येईल याच्यावर सुद्धा एज्युकेशन पॉलिसीने भर देणं गरजेचं आहे. यासाठी केंद्र सरकारने या सगळ्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून आणखी ती ॲडव्हान्स आणि चांगली बनवावी यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत अशीही केंद्र सरकारकडून अपेक्षा आहे. रिजनल लँग्वेजच्या बाहेर गेल्यावर वर्ल्ड क्लास सोसायटीमध्ये ग्लोबल लँग्वेजचा पण एक मोठा प्रभाव पडतो. त्यामध्ये इतर देशीयाच्या भाषा शिकणं हा सुद्धा एक जॉब ऑपॉर्च्युनिटीची चांगली संधी निर्माण करतो. हे सुद्धा लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. एक साधं उदाहरण घ्यायचं झालं की इंडियन डायस्पोरा अर्थात परदेशात राहणारे भारतीय लोक हे यांची लोकसंख्या जगामध्ये सर्वात जास्त आहे. त्याचं कारण म्हणजे इंडियन लोक सर्वात जास्त इंग्लिश बोलतात. त्याच्यामुळे ते वेगवेगळ्या देशांमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीच्या माध्यमातून सेटल झालेले आहेत, शिक्षणाच्या माध्यमातून सेटल झालेले आहेत. त्याचं कारण म्हणजे भारतात असलेलं इंग्लिशचं डॉमिनियन्स ॲज अ ऑफिशियल लँग्वेज. अर्थात इंग्लिश भाषेचा प्रभाव आणि प्रसार भारतामध्ये खूप मुळापर्यंत गेलेला आहे.
मित्रांनो, असं म्हटलं जाते की शिक्षण शिकताना आवड महत्त्वाची असते, तुमचं सातत्य महत्त्वाचं असतं, कन्सिस्टन्सी महत्त्वाची असते. त्याचबरोबर तुमचं वारसा जपणं, मग तो संस्कृती असो की भाषा, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. सोबतच जगाशी नातं जोडताना तुम्हाला आपल्या लँग्वेज सोबत त्यांच्या लँग्वेज सुद्धा शिकणं महत्त्वाचं आहे. ओव्हरऑल हा समतोलचा विषय आहे. युनिटी सोबत डायव्हर्सिटी सुद्धा मेंटेन करणं गरजेचं असतं. अर्थात एकतेसोबत विविधता सुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीचा एक मोठा पाया आहे. त्याच्यावर सुद्धा आपल्याला लक्ष केंद्रित करणं आहे. त्याच्यामुळं केंद्र सरकार याच्यावर एक सामंजस्य असा सर्वांना सहमत असलेला तोडगा काढेल अशी अपेक्षा. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं मित्रांनो? याच्यावर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.